MSc Part 1 Paper 3 Organic Chemistry. In that Unit 4 Oxidation Reduction. ओके, त्यातला आपण फर्स्ट पार्ट बघणार आहे ऑक्सिडेशन. Firstly, what is meant by oxidation? The oxidation is defined as the process in which an electron is removed from the molecule during the chemical reaction. First definition काय ऑक्सिडेशनची? तर इलेक्ट्रॉन त्यातून रिमूव्ह होतात मॉलिक्यूलमधून ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन. जेव्हा केमिकल रिॲक्शन होते तेव्हा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स ऑक्सिडेशन. द ड्युरिंग ऑक्सिडेशन देअर इज अ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. ऑल्सो द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस होतात किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात. इन अदर वर्ड ड्युरिंग द ऑक्सिडेशन देर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन त्यातून लॉस होतात, पॉझिटिव्ह चार्ज येतो त्यावरती, तेव्हा ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन इज द process when oxygen combines with an element changing the appearance of the element. आता ऑक्सिडेशन मीन्स वॉट? द प्रोसेस वेन ऑक्सिजन कंबाईन विथ इलेमेंट. ऑक्सिजन काय कंबाईन होतं इलेमेंट बरोबर अँड चेंजिंग इन द अपिअरन्स ऑफ द इलेमेंट. इलेमेंटचं अपिअरन्स त्यामध्ये चेंज होतं. वेन आयन रिॲक्ट विथ ऑक्सिजन अँड चेंज टू रस्ट. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन. आयन रिॲक्ट विथ ऑक्सिजन म्हणजे जे आपण लोखंड गंजतो आणि म्हणतो ना, ते म्हणजे काय, ऑक्सिडेशनचं एक्झाम्पल आहे. ओके, ह्या काही ऑक्सिडेशनच्या डेफिनेशन आहेत. म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे काय? फर्स्टली म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉन त्यातून एखाद्या केमिकल रिॲक्शनमधून जर लॉस होत असेल तर ते काय होतं? ऑक्सिडेशन होतं. देन नेक्स्ट पॉईंट इज ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल टू अल्डिहाइड अँड कीटोन. ओके, म्हणजे अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन काय फॉर्मेशन होतं? अल्डिहाइड अँड कीटोन. तर कुठल्या कुठल्या वेने, कुठले कुठले रिएजंट वापरून? ओके, त्यामधलं आपण फर्स्ट रिएजंट बघितलं आहे जॉन्स रिएजंट, त्यामध्ये ऑलरेडी आपण बघितलं आहे. देन सेकंड रिएजंट इज अ कोलिन्स रिएजंट. देन व्हॉट इज मीन बाय कोलिन्स रिएजंट? द कोलिन्स रिएजंट इज द कॉम्प्लेक्स ऑफ अ क्रोमियम ऑक्सिडेशन व्ही प्लस आय जो दिलेला आहे, म्हणजे 6 जे दिला आहे ती त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे क्रोमियमची. ओके, द क्रोमियम ऑक्साईड विथ अ पीडीन इन द डाय क्लोरोमिथेन. कोलिन्स रिएजंट काय आहे? कॉम्प्लेक्स ऑफ अ क्रोमियम ऑक्साईडचं कॉम्प्लेक्स विथ अ पिरिडीन बरोबर इन अ डायक्लोरोमिथेन. इन द मेटल पिरिडीन कॉम्प्लेक्स इज अ रेड सॉलिड इज यूज टू ऑक्सिडाइज प्रायमरी अल्कोहोल टू अल्डिहाइड. ओके, हा कशासाठी यूज केला जातो? प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइडमध्ये कन्वर्जन करण्यासाठी काय कोलिन्स रिएजंट इज यूज केला जातो. द कॉम्प्लेक्स इज अ प्रोड्यूस बाय ट्रीटिंग क्रोमियम ट्रायऑक्साईड विथ अ पिरिडीन. हा कॉम्प्लेक्स फॉर्मेशन कसं होतं? तर क्रोमियम ट्रायऑक्साईड विथ अ पिरिडीन बरोबर त्याची रिॲक्शन केली जाते. द कोलिन्स रिएजंट इज स्पेशली यूजफुल फॉर द ऑक्सिडेशन ऑफ ॲसिड सेन्सिटिव्ह कंपाऊंड. कोलिन्स रिएजंट काय स्पेशली यूज फॉर कशासाठी केला जातो? ऑक्सिडेशन ऑफ ॲसिड सेन्सिटिव्ह जे कंपाऊंड आहेत ते. प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल आर ऑक्सिडाइज रिस्पेक्टिव्हली टू अल्डिहाइड अँड कीटोन इन द यील्ड 87 to 98%. ओके, द कोलिन्स रिएजंट कशाचं? प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतो. प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइडमध्ये आणि कीटोन सेकंडरी अल्कोहोलचं कीटोनमध्ये कन्वर्जन होतं. हा आहे कोलिन्स रिएजंटचं स्ट्रक्चर. डायपिरिडीन क्रोमियम 6 ऑक्सिडेशन स्टेट ऑक्साईड. डायपिरिडीन 2 पिरिडीन रिंग आहेत. ओके, आणि क्रोमियम 6 ऑक्सिडेशन स्टेट त्याची 6 आहे. का? कारण क्रोमियम 6 बॉन्ड आहेत, 3 ऑक्सिजन डबल बॉन्डेडने आहेत, म्हणजे त्याच्यावर 6 बॉन्ड आहेत, 6 बॉन्डने तो अटॅच झालेला आहे, त्यामुळे क्रोमियम 6 ऑक्सिडेशन स्टेट त्याची. ओके, कोलिन्स रिएजंट मीन्स डायपिरिडीन क्रोमियम 6 ऑक्साईड. देन मेकॅनिझम. द प्रिपरेशन ऑफ अ कोलिन्स रिएजंट. आता कोलिन्स रिएजंट कसं फॉर्मेशन होतं त्याची रिॲक्शन आपण बघू. फर्स्टली 2 मोल्स ऑफ अ पिरिडीन. 2 दाखवलं आहे तिथे, म्हणजे काय, 2 मोल्स ऑफ आपण पिरिडीन घेतले प्लस CrO3 म्हणजे क्रोमियम ट्रायऑक्साईड. मग अशा थेरीमध्ये जसं आपण बघितलं पिरिडीन प्लस क्रोमियम ट्रायऑक्साईडची रिॲक्शन होऊन कोलिन्स रिएजंट फॉर्मेशन होतं. तीच रिॲक्शन आहे. पिरिडीन 2 मोल्स ऑफ अ पिरिडीन प्लस क्रोमियम ट्रायऑक्साईड. देन CH2Cl2 25 डिग्री सेल्सियस 25 डिग्री सेल्सियस टेम्परेचर अँड द फॉर्मेशन ऑफ अ डायपिरिडीन क्रोमियम. ओके, कोलिन्स रिएजंट डायपिरिडीन क्रोमियम ऑक्साईड. सिंपल रिॲक्शन आहे.
ओके, आता आपण रिॲक्शन कोलिन्स रिएजंट रिॲक्शन आता प्रायमरी अल्कोहोल किंवा सेकंडरी अल्कोहोल बरोबर त्याची रिॲक्शन काय होऊन काय फॉर्मेशन होतं ती आपण रिॲक्शन बघू. आता इथे काय घेतलं आहे, फर्स्टली प्रायमरी अल्कोहोलचं कशामध्ये होणार, अल्डिहाइडमध्ये, आणि सेकंडरी अल्कोहोलचं कीटोनमध्ये होतं. आता प्रायमरी अल्कोहोल त्यामध्ये कोलिन्स रिएजंट घेतला आहे. कोलिन्स रिएजंट इज अ डायपिरिडिन क्रोमियम ऑक्साईड. ओके, हे जे मध्ये स्ट्रक्चर दाखवलं आहे द फॉर्मेशन ऑफ अ अल्डिहाइड, ही रिॲक्शन आहे, सिम्पल रिॲक्शन आहे अल्कोहोलचं अल्डिहाइडमध्ये, प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन. मेकॅनिझम, द मेकॅनिझम ऑफ द कोलिन्स रिएजंट रिॲक्शन. ओके, फर्स्टली काय होणार, अल्कोहोलवरती ऑक्सिजन, ओके, ऑक्सिजनवरती लोन पेअर आहे, अटॅक टू द क्रोमियम, ओके, O मायनस फॉर्मेशन होणार कारण की बॉन्ड शिफ्ट होणार. देन O मायनस ऑक्सिजनवरचा जो हायड्रोजन आहे तो अब्स्ट्रॅक्ट करणार, अल्कोहोलचा आहे तो. ओके, देन नेक्स्टमध्ये परत H2O ची ॲडिशन केली की H हायड्रोजन तिथला कार्बनवरचा तो बॉन्ड शिफ्ट होऊन क्रोमियम ग्रुप पूर्णपणे तिथला निघून जाणार. देन फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड. एक्झाममध्ये मेकॅनिझम विचारलं जात नाही, डायरेक्टली रिॲक्शन असते. अल्कोहोल तुम्हाला दिलेला असतो, प्रायमरी अल्कोहोल, ॲरोवरती कोलिन्स रिएजंट काय असेल त्याच्यापासून काय फॉर्मेशन होतं एवढंच विचारलं असतं, याचं मेकॅनिझम विचारलं जात नाही. त्यामुळे तरी पण मेकॅनिझम बघून ठेवा, सिम्पल मेकॅनिझम पण आहे. ओके, प्रायमरी अल्कोहोल टू aldehyde and secondary alcohol to ketone. Thank you.